सो हॅलो यूट्यूब आणि नमस्कार मित्रांनो और राम राम भाइयों. फुल प्रोटेक्टेड झालो आहोत आपण. व्हिडिओ कसा येतो काय येतो परत हेल्मेट येणार आहे. फुल भिजलेले आहेत पण मजा येते मित्रांनो. ऍक्च्युली हा एक्सपिरियन्स मला पाहिजे होता आणि तो आजच भेटला. आणि मित्रांनो पाऊस असा जोरात आहे की लिटरली समोर विजिबिलिटी खूप जास्त लेवलवर कमी आहे. आणि व्हिडिओ मध्ये कळेलच तुम्हाला. आणि गाडी आपल्याला खूप जास्त सांभाळून चालवावी लागणार आहे कारण काय सीन आहे की पाणी तर आहे, क्लीन तर झालेलं आहे पण तरी पण स्लिपरी जागा खूप जास्त आहेत. तो हळूहळू आपण आपल्या रस्त्याकडे निघू. आणि आपल्याला ऑडिओ क्वालिटीची पण ऑडिओ व्हिडिओ सगळ्या क्वालिटी एकदमच ठीक होतील. बापरे बघितलं हे असे पॉटवलं असतात पण पावसात पाणी जमा झाल्यामुळे जरासं सुद्धा कळत नाही. तो हा सेटअप एकदम बेस्ट आहे. पावसाळी म्हणजे तोंडावर पण काय लागणार नाही आणि मोबाईल मध्ये पण सगळं कॅप्चर होणार. तर आपण मोबाईल लावलेला आहे मित्रांनो. गोप्रो नसून ऍक्च्युली मला प्राऊड फील होतंय की सगळ्या सोल्युशनवर हळूहळू मात करत आपण एक पावसाळी प्रॉपर पावसाळी जोरदार असा पाऊस पडतोय आणि तो पावसाळी व्लॉग आपण बनवतोय. आणि ह्यात आपण किती दिसतो किंवा काय होतंय ते पण पाहायला लागेल. तो हे पहा रस्त्यावर पाणी साठलेलं आहे मित्रांनो. हे दिसत असेल तुम्हाला. तर आपण एकदम हॉस्पिटलच्या समोरच आहोत आणि तिथे एवढ्यात पावसाचं पाणी जमा झालेलं आहे. तो विचार करा पाऊस काय लेवलला पडत असेल. नवीनच पाऊस आहे. सकाळी नाही संध्याकाळी येताना आपण सगळं सुकलेलं होतं आणि आता परत हा पाऊस थांबून परत चालू झालेला आहे. तो एकदम हाय लेवलला पाऊस पडतोय. तर घरी जाऊन आपल्याला कळेल की आपण किती सक्सेसफुल आहोत किंवा काय व्हिडिओ काढण्यात. तो रस्ता तर पूर्णच येतोय पण व्हिडिओ मध्ये सुद्धा मला वाटतं पूर्ण ब्लरी सारखा व्हिडिओ येतोय. तर काढलेला तर आहे, चालू तर आहे व्हिडिओ. आणि मी तुम्हाला सांगितल्या प्रकारे ते पावसाळी पाऊस असतं ते लावून मी व्हिडिओ हे करतो, व्लॉग बनवतो. आणि माईक आपला तर आहेच मित्रांनो. रस्त्यावर कुठे काय आहे ते काहीच कळत नाही मित्रांनो. लिटरली हे बघा किती पाणी. हे बघा हे मजा घ्या पावसाची. एक्सेल वर्ड. तर अशा प्रकारचा घमासान पाऊस पडत आहे मित्रांनो. आवाज येत असेल तुम्हाला विजांचा किंवा ढग गडगडण्याचा. मला आपण मध्ये दिसलेला आहे तिकडे साईडला असलेलं. ऍक्च्युली ते बटन असलेलं मी स्पॉन्सर घेतलं त्याच्यामुळे मला वाटतं थोडासा लफडा होतोय. तरी बघू घरी जाऊन काय मॅटर आहे किंवा काय नव्हतं नाही तर त्याला परत करू सांगूया बुजायला येतो म्हणून. काहीच पाहिजे नाही. बापरे पाहिलंच मित्रांनो किती पाणी साठलंय. पडता वाचलंय पण खूप जास्त लेवलला पाणी काढलंय. आणि
मला वाटतं थोडंसं सांभाळून मधल्या लेन मध्ये चालवलं तर बेटर होईल. आणि या पावसात सुद्धा आपल्याला ब्लॉग बनवायची खाज आहे. हे बघा मित्रांनो, हे बघा किती पाणी साठलं. हे बघा, बघू शकता तुम्ही. आता काय दिसलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. घरी जायचंय. हा आहे बँड्राचा रेक्लामेशन. हा 3 जागेचा संगम. आज आपण शॉर्ट टाकले त्याचे, तर नक्की पहा मित्रांनो, शॉर्ट टाकलेले ते. आणि काच लावून घेतलेले आपण, त्याच्यामुळे असं काय म्हणतात ते, पाण्याचे मारे होत नाहीत आपल्यावर. हे पहा, मी दुसऱ्यांचं आपलं तर दाखवलंच नाही, आपण 4 व्हीलरचं पण दाखवू शकतो. किती पाणी साठलेलं आहे. आता इथे एक पाण्याचं डबकं आहे, इथे पाणी साठतं. हे बघा, हे बघा मित्रांनो. वा, मजा घ्या, मजा. पावसाची खूप मजा येते अशा वेळेस गाडी चालवताना सुद्धा. म्हणजे दमणं हे नसतं पावसात. ऍक्च्युली जास्त जमायला होतं, पण कसं आपल्याकडे स्कूटी आहे, तर एवढं हेवी नाही आहे आपल्याकडे गाडी कुठली, तो आपल्याला जास्त जमायला नाही होणार. पण तुम्ही लॉंग राईडला जात असाल तर खूप जास्त जमायला होतं. तो आपण सुद्धा आपले विजिबिलिटीसाठी सिग्नल देऊन ठेवले. लेफ्टचा सिग्नल दिलेला आहे मी. तर नक्की व्हिडिओ काय येतो काय नाही, चांगला यावा. देवा साथ दे बाबा. देव कायमच असतो पाठीशी. पण कसं आहे, आपल्याला थोडी मेहनत तर करायलाच हवी. तर असा आज आहे वार नाही सांगणार मी, पण हा ब्लॉग आजच अपलोड करायचा प्रयत्न करेन मित्रांनो. कारण का खूप नाहीतरी 2 का 3 दिवसानंतर मला वाटतं की एवढं पाणी साठलं असेल. हे पहा, छोटा एक्सेल विदाऊट पैसे. त्या दिवशी मी विचारलेलं हे वाक्य ब्लॉग मध्ये. तर छोटा एक्सेल विदाऊट पैसे. बाबा. आणि मित्रांनो काय होतं, याच्यातून गाडी टाकली, आपली गाडी हलकी आहे जराची, तर याच्यातून गाडी टाकली ना मित्रांनो, तर प्रॉब्लेम हा होतो की गाडी डिसबॅलन्स होते. एका साईडला कुठेतरी ती हे करते, झोपते गाडी. तो त्याच्यामुळे थोडंसं स्पीडमध्ये असताना ते टाकलेलं पाणी हे करायला बघतो, टॅकल करायला बघतो. तर मित्रांनो, अशा या गाड्या बंद पडतात. आणि गाड्या बंद पडतात म्हणजे काय, मेंटेन ठेवायला पाहिजे. मेंटेन ठेवलं तर गाड्या बंद नाही पडत. आता आपल्याला पण पावसातून जातो आपण, तर माझ्या मते तरी आपल्याला सगळं प्रोटेक्ट करायला हवं. कव्हर टाकायला हवं. कव्हर टाकलं तर बेटरच आहे. वाव, व्हॉट अ भारी. मुंबईला धोधो पडणारा पहिला पाऊस आपल्या ब्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला. बरं झालं त्या दिवशी स्वामींकडे जाताना आपण पाऊस विकत घेतलेला, आणि तो आता आपल्याला खूपच जास्त उपयोगी पडतो. रस्ता पाहाल तर रस्त्यावर
लाईटी चालू आहे, सगळं काही चालू आहे, पण एक अंधार पडलेला आहे मित्रांनो. आपण पोचलेलो अशाच प्रकारे जोगेश्वरीला आणि माझ्या मते तरी पाऊस आहे चालू,
पण रिमझिम आहे. हेल्मेट वर करायचा प्रयत्न मी होतो, पण नाही आता शेवटीच आपण हेल्मेट काढून ठेव घरी घेतलं इथे तर सगळं बेस्ट. तर माझ्या मते तरी ह्याचे शॉर्ट्स तर आलेच होते आणि आपण घरी गेल्या छोटे छोटे शॉर्ट टाकणार आहे. व्हिडिओ तर म्हणतो अजून मोबाईलला काही त्रास नाही झालेला आहे. ऑडिओ तर बघायला लागेल मला घरी जाऊन किती पाणी. ऍक्च्युली पावसाळ्यामध्ये टू व्हीलर लोकांचे प्रत्येकाचे हे आला असतात. फोर व्हीलर निघून जाते आणि बस करून पाणी उडवून टाकते. तर बघूच आपण. तर मित्रांनो, मला एक विचारायचं होतं, क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, की ह्या ज्या मोठ्या बसेस असतात त्यांच्या लाईट एवढ्या कलरफुल किंवा ब्राईटवाल्या का असतात लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या? तर कुणी असेल विचार तर त्यांनी कमेंट करून व्हिडिओच्या खाली सांगावं. मला माहित आहे, पण तुम्हाला माहित आहे का? जर माहीत नसेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचं उत्तर देईल आणि कळेल तुम्हाला काय आहे ते. त्याच्या मागचं रहस्य गूढ. इथून लेफ्ट आपला मित्र लास्ट टाइमला बसलेला तो नाही आहे आता, त्याच्यामुळे पुढे जायची करत नाही आहे. इथूनच लेफ्ट घेऊन आपण इथं हायवेला लागतो. माझ्या मध्ये तरी गाडी येते, पण असं काहीच दिसत नाही. काहीच तुला हवी असेल तर जाऊ शकते. मला घरीच जायचं, बाकी कुठे नाही जायचं. किती वेळा आपण कितीवरून तुम्हाला सांगू शकतो की आम्ही टाकताय एका दिवसात पावसामुळे. म्हणजे किती जोरदार पाऊस असेल आजचा. मित्रांनो, घरी जाऊन मी चेक करेन. जर ह्या पावसात मोबाईलला काही झालेलं नसेल किंवा आपली ऑडिओ क्वालिटी आणि व्हिडिओ क्वालिटी परफेक्ट असेल तर पावसाळ्यात आपण याचाच वापर करू पूर्ण पावसाळा जाईपर्यंत. म्हणजे नाही म्हटलं तरी 30 रुपयात काम झालेलं आहे. असं नवीन काही मोठं घ्यायची गरज नाही आहे. आपल्याकडे होतं ऍक्च्युली, पण ते आता सापडत नाही. पण हे सेफ एकदम काम होऊन जातं, काहीच त्रास होत नाहीये. मोबाईल सेफ्टी पण आणि रिसिव्हर सेफ्टी पण. माईक तर आहे रेनकोट मध्ये, तो बघू आपण. मित्रांनो, जर का आपण राईडला जाणार असू, राईडला म्हणजे संध्याकाळी जर व्हिडिओ टाकणार असेल मी, तर मी पुढे आलं की तुम्हाला कळेलच मित्रांनो.
असं वेगळं काही सांगायची गरज नाही. तर मे बी संध्याकाळचा व्हिडिओ येऊ शकतो किंवा त्याच्या आधी सुद्धा व्हिडिओ येऊ शकतो. टायमिंग तर मी सांगतोच तुम्हाला. निघालं आज आपण लवकर निघालेलो थोडं 4:15ला. आता किती वाजले बघायला लागेल मला. काय चालू आहे काय नाही काहीच कळत नाही मित्रांनो. टायमर चालू झालं. पाऊस संपलेला आहे. पाऊस संपलेला आहे. थोडे शिक्के पडतात. तर तिथेच मित्रांनो मी बंद होतो. नाही मित्रांनो नाही भेटलेलं आहे काही. उतरून बघावं लागेल प्रॉपर. असं उतरून बघेल. आता काय व्ह्यू येतोय. वा गोप्रो ऑस्मो डीजे आहे. हे सगळं घेण्यापेक्षा ना मित्रांनो मोबाईल बेस्ट एकदम बेस्ट. वेगळं SD कार्ड घ्या. 40,000 ऑस्मो किंवा गोप्रो मध्ये टाका. क्वालिटी बघा मित्रांनो. क्वालिटी याला क्वालिटी म्हणतात. मोबाईल वरून ब्लॉग करायचं मस्त पैकी. स्वस्तात मस्त जाम. पाऊस बंद झालेला आहे आणि मित्रांनो आपण जवळ पोहोचलेलो आहोत आपल्या मंजिलकडे. तर पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि पावसाळा चालू झालाय मित्रांनो. तर एक्स्ट्रा इनरवेअर जर कामाला जाणारे असतील त्यांनी कॅरी करा. रेनकोट कॅरी करा किंवा छत्री कॅरी करा. जेणेकरून आपल्याला दिवसभर ते रॅशेस मध्ये राहण्यापेक्षा हे ऑप्शन बेटर पडतात. सो पावसाळा आलाय. हॅपी मान्सून. आणि मित्रांनो आजारांपासून काळजी घेत राहा. आणि सेम जे माझ्याबरोबर आले त्यांना गुड नाईट. आणि जे सकाळी कामाला जातात त्यांना आज संडे आहे सुट्टी आहे. तर आज कोणच कामावर जाणार नाही. सगळे उशिरापर्यंत झोपून राहतील. सो सगळ्यांना गुड नाईट. आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू. नमस्कार भाई आणि राम राम मंडळी.